नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये घर बसल्या आपल्या मोबाईलमध्येच वोटर आय डी कार्ड कसं डाउनलोड करू शकतात, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि डाउनलोड करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला वोटर आय डी कार्ड कसं डाउनलोड करायचं आपल्या मोबाईलमध्ये, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डाउनलोड करून दाखवणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. प्ले स्टोर यायचे आहे. प्ले स्टोर आल्यानंतर तुम्हाला इथेच वोटर हेल्पलाईन हे इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथेच ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे OTP येईल. OTP इथे टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बरेच ऑप्शन दिसेल. APIC या नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथेच लगेच पहिला ऑप्शन दिसेल EPIC नंबर म्हणजे वोटर आय डी कार्ड नंबर इथे टाकायचं आहे. त्यानंतर दुसरा वोटर आय डी कार्ड नंबर तुमच्याकडे नाही असेल तर तुम्हाला इथे रेफरन्स नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मी पहिला ऑप्शन वर क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचं EPIC नंबर म्हणजेच वोटर आय डी नंबर इथे टाकायचा आहे. वोटर आय डी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट स्टेट यावर क्लिक करायचे आहे आणि स्टेट निवडून घ्यायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डिटेल्स या नावावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे बरेच तुमची डिटेल्स माहिती दिसेल. तुमचे नाव दिसेल, तुमच्या वडिलांचे नाव दिसेल. त्यानंतर असे प्रोसेड या नावावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर OTP या नावावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला OTP पाठवली जाईल. मित्रांनो त्यानंतर तुम्हाला म्हणजे व्हेरीफाई डाउनलोड EPIC या वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर थोडंसं म्हणजेच टाइम लागेल. मित्रांनो त्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं वोटर आय डी कार्ड इथे वोटर आय डी कार्ड डाउनलोड झाला आहे.